तिथं बाळाबाईंनी खरं मला भाषण करायला सांगितलंय, त्याबद्दल बाईंचे मी आभार मानतो. मी काय मोठा म्हणजे व्याख्याता वगैरे खरं तर झालो तर त्याचं श्रेय म्हणजे बाईंनाच जाईल, हे म्हणजे जबाबदार त्याच असतील त्यासाठी. असो, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. महाराष्ट्र नंदनवनाप्रमाणे बहरून मोहरून घमघमत होता. तिथे सौख्य दुधासारखे उतू जात होते. सारा महाराष्ट्र मोत्यात सजत होता, कला कौशल्यात रमत होता, अध्यात्मात न्हात होता. जणू काही इंद्रलोकास हेवा वाटावा असा महाराष्ट्र कल्पवृक्षाच्या तळवटी नांदत होता. विद्वत्ता प्रचूर तत्वज्ञ, ज्यांच्यासोबत साक्षात सरस्वतीने सारीपाटाचा डाव मांडावा असे कवी, शास्त्रज्ञ, संगीत तज्ञ, नृत्य, शिल्प, स्थापत्य इत्यादी कलांचे उपासक त्यांची प्रतिभा मुक्त हस्ताने उधळत होते. कल्पवृक्षाप्रमाणे विस्तीर्ण अशा महाराष्ट्राच्या कड्याकपारीत बसून एकाग्रतेने आपली साधना करीत होते. मोठे मोठे वाडे, अप्रतिम राजप्रासाद, विशाल तलाव, घोटीव दगडात नक्षी कोरून तयार केलेले खांब, नद्यांवरचे देखणे घाट, सारे वैभव पाहून साक्षात विश्वकर्म्याने सुद्धा वाह क्या बात है अशी दाद द्यावी. सारे कसे अद्भुत सुंदर, डोळ्यांचे पारणे फेडणारे, अप्रतिम नदाकत लाभलेले हे महाराष्ट्राचे सौष्ठव. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव, सोन्याचं ऊन, रुपयाचं चांदण, मोत्यांचा पाऊस, कस्तुरीचा धुरळा आणि अत्तरांचं दव, हे सार स्वर्गीय सुख माझ्या महाराष्ट्रात नांदत होतं. आणि त्या स्वर्गीय सुखाला अचानक नजर लागली. चंद्राला अकस्मात खळ पडली, धुळीचे लोट उडाले, घोड्यांच्या टापा खडाडल्या, भाले तलवारीची पाती चकाकू लागली. आक्रोशणारे अफगाणी कंठनाळ, शिवशुणारी अफगाणी मनगटे, अफगाणी घोड्यांवरून अफगाणी छाताडे बेतालपणे दौडत ओरडत उधळत उसळत महाराष्ट्राच्या दिशेने नजर रोखून कूच करीत होते. पक्षी पाखरे उडाली, गाय वासरू आणि माय लेकरू भीतीने गांभरून गेले. जमीन, झुडपे, जीव जीवाणू या प्रचंड टापांच्या खालती चिरडले गेले आणि महाराष्ट्रावर परचक्र आले. क्रूर भयंकर अशा अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रात आक्रमण केले आणि लचके तोडायला सुरुवात केली. आणि तो काळ असा होता की आमचे विवेकशून्य धर्म मार्तंड त्या काळात संन्याशाच्या मुलाची मुंज करावी की न करावी अशा गहन प्रश्नावरती खल करीत बसलेले होते. बघता बघता पारतंत्र्य आले. बादशाह हाच देव आणि त्याची सेवा हाच धर्म झाला. भाषा, वेश, आचार विचार बिघडून आणि बदलून गेले. अभिमान संपला. मराठ्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या, त्यांच्या शौर्याचा, त्यांनी सांडलेल्या रक्ताचा अक्षरशः विसर पडला होता. 300-400 वर्षापूर्वी महाराष्ट्राची राख रांगोळी करून गेलेल्या अल्लाउद्दीनच्या रानटी आणि हिंस्त्र महत्वाकांक्षेतून निर्माण झालेले हजारो अल्लाउद्दीन अजूनही महाराष्ट्रात कत्तली करतच होते. लाचारी आणि गुलामगिरीमध्ये धन्यता मानत आमच्यात एकमेकांवर तलवारी उपसून आम्ही मुंडकीच कापत बसलेलो होतो. अशातच किल्ले शिवनेरीवरती जिजाबाईंना डोहाळे लागलेले होते. खूप विलक्षण डोहाळे होते ते. धनुष्यबाण, तलवारी घेऊन घोड्यावरती बसून रणांगणावरती शौर्य गाजवण्याचे, किल्ले काबीज करण्याचे आणि अर्थातच स्वराज्य मिळवण्याचे, स्वतःचे राज्य निर्माण करण्याचे डोहाळे होते. 300 वर्षानंतर, तब्बल 300 वर्षानंतर महाराष्ट्राला सुवर्ण क्षणाची चाहूल लागली. गडावरती आनंदी आनंद पसरलेला होता. सनई चौघडे वाजू लागलेले होते. सोन्याचा दिवस तो. आणि आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती पुत्र जन्माला आला. जिजाबाईंच्या उदरी पुत्र जन्माला शिवाजी जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. महाराष्ट्राचे ते भाग्यच म्हणायचे. आणि कलेकलेने राजे मोठे होऊ लागले.
तलवार, धनुष्यबाण, भाले हीच जणू त्यांची खेळणी. डोंगर दऱ्यात आपल्या सवंगड्यांसमेत यथेच्छ बागडणारा शिवबा आपल्या एक एक पराक्रमांची चुणूक दाखवत मोठा होऊ लागला होता. किल्ले तोरणागडापासून सुरुवात करून मग किल्ले पुरंदर, किल्ले प्रतापगड, किल्ले विशाळगड असे कित्येक किल्ले स्वराज्यात सामील केले. काळ्या कभिन्न खडकासारखे मी म्हणणारे अहंकारी सुलतानी सरदार कधी शक्तीच्या जोरावर तर कधी युक्तीच्या जोरावर चितपट केले. सागरी आरमार उभे करून समुद्रात तब्बल 650 जहाजे निर्माण केली आणि सामुद्रिक सामर्थ्य बळकट केले. सुरतेवरती स्वारी करून आपलीच लुटलेली संपत्ती पुन्हा आणली आणि किल्ल्यांच्या बळकटीसाठी, स्वराज्य उभारणीसाठी वापरली. काय सांगावे आणि किती सांगावे. संत सज्जनांना आश्रय दिला, मंदिरे दुरुस्त केली, काही ठिकाणी नवीन बांधली सुद्धा. बाजारपेठांमध्ये सुधारणा घडवून आणली. व्यापार उद्यमामध्ये नियोजनबद्ध सुधारणा घडवून आणल्या. अष्टप्रधान मंडळ तयार करून राज्यकारभारात सुसूत्रता आणली. कृषी क्षेत्रात आवश्यक ते बदल करून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी केवळ कडक कायदे केले नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. एकूणच स्वराज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाचे कल्याण व्हावे, प्रत्येकाकडे समृद्धी यावी, प्रत्येकाच्या घरी सुख शांती लाभावी हाच प्रयत्न महाराजांनी केला. आणि आपल्या अवघ्या 50 वर्षाच्या अल्पायुष्यात महाराजांनी ही सामान्य रयतेसाठीची तजवीज करून ठेवली. याला खऱ्या अर्थाने रयतेचा राजा, जाणता राजा असं म्हणतात आणि महाराष्ट्राच्या हृदयातील राजा सुद्धा म्हणतात. आणि 1680च्या 3 एप्रिल रोजी रायगडावरती महाराजांनी आपला देह ठेवला आणि ते पंचतात विलीन झाले. माझा थोडा सांगण्याचा रोख असा होता की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी म्हणजे 12व्या शतकापासून अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण जे झालं तिथपासून जी महाराष्ट्रावरती अवकाळ आलेली होती आणि ज्याचा महाराजांच्या जन्माला येण्यापूर्वी म्हणजे कळसच गाठलेला होता. पण महाराजांनी आपल्या अल्पायुष्यामध्ये जी काही कामगिरी केली, जी असामान्य कामगिरी केली त्याला खरंच तोड नाहीये. आणि त्यावेळेला आपल्यामध्ये सुख नांदू लागलं. महाराष्ट्रामध्ये थोड्या का प्रमाणात सुख आलं, शांती आली, माणूस स्वाभिमानानं जगू लागला, आपले धर्म कार्य करू लागला, पोटा पाण्याचे प्रश्न त्याचे सुटू लागले. पण आता महाराजांच्या नंतर काय, जो आत्ताचा काळ आहे, जो आता आपल्या समोर येऊन उभा ठाकलेला आहे, ही आव्हानं खूप वेगळीच आहे. म्हणजे 12व्या शतकातली प्रलयाची लाट ही एक वेगळ्या प्रकारची होती आणि आता महाराजांच्या नंतरच्या काळात आता जो काही प्रलय येणार आहे, जी वेगवेगळ्या प्रकारची विचित्र प्रकारची आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर आहेत, त्याबद्दल थोडस मी इथं मांडण्याचा प्रयत्न करतो. स्वाभिमान पुन्हा जागृत झाला आणि प्रलयाचे संकट दूर झाले. जवळपास प्रत्येक मराठी माणसाने गोष्ट म्हणून महाराजांचे चरित्र वाचले असेल. पण खरंच आपण यातून किती बोध घेतलाय का, यावर विचार करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं. कारण खरा प्रलय आता पुढे येणार आहे अशी आता अवस्था झालेली आहे. आज काही स्वार्थी राजकारणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सर्रास राजकारण करताना दिसतात. महापुरुषांना सुद्धा जातीची लेबलं लावून आपण त्यांना त्यात अडकवून टाकलेलं आहे आणि मोकळं झालं. त्यातून जातीय दंगली घडवायच्या, समाज अस्थिर करायचा हा उद्योग सर्रास चालू आहे. सामान्य घरातली पोरच हा उद्योग करतात. राजकारणाची मुलं कधी दांगादुडगूस करण्यात रस्त्यावरती नसतात. पण हे आमच्या सामान्य घरातल्या मुलांना कळत नाही. आणि मग काय होतं, हीच पोरं एकमेकांची डोकी फोडतात, रक्तपात करतात, पोलिसांच्या केसेस त्यांच्यावरती पडतात आणि स्वतःचं भविष्य यातून ते बर्बाद करून टाकतात. हे त्या विचारांना कळत नाही. आपल्याच भविष्याची राख रांगोळी करून घेतात. पण महाराजांनी राजकारण केले ते फक्त स्वराज्याच्या कल्याणाकरताच. त्यांचा एक एक मावळा त्यांना सोन्या चांदीपेक्षा लाख मोलाचा होता. कित्येकांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. मग त्यात तानाजी मालुसरे असतील, नेताजी पालकर असतील, संताजी घोरपडे असतील किंवा बाजीप्रभू देशपांडे सुद्धा असतील, प्रत्येकासाठी महाराजांचा जीव तीळ तुटत होता. मावळातल्या साऱ्या जुन्या जाणत्या प्रतिष्ठित सरदारांना महाराजांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला सुद्धा. महाराज संस्कृत साहित्याचे उत्तम जाणकार सुद्धा होते बरं का. रामदास स्वामी, संत तुकाराम अशा महापुरुषांसोबत त्यांनी शास्त्राला सुद्धा केलेलं आहे. परंतु हल्ली इंटरनेटच्या युगात आम्ही वाचन करणंच बंद केलं. कधी कळणार आम्हाला ज्ञानेश्वरी आणि कधी कळणार आम्हाला भगवद्गीता. उत्तम साहित्य वाचण्याची, उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करण्याची अभिरुचीच हरवत चाललेली आहे.
महापुरुषांच्या महाराजांच्या ठायी असलेला संयम, धोरणीपणा हा गुण तर अलीकडच्या पिढीमध्ये कमीत कमी दिसतो. थोडं झालंय असं की आता शहरी भागामध्ये ऐन तारुण्यात मोठा पगार हातात येऊ लागलेला आणि त्यामुळे चंगळात वाढलेला एक तरुणांचा वर्ग आहे. आणि पुढारलेपणा दाखवण्यासाठी उसना अवसात आणून केलेला व्यभिचार हा एक प्रकारचा वर्ग निर्माण झालेला आहे समाजामध्ये. आणि दुसरा एक असा आहे की गावाकडं किलोनं सोनं अंगावरती घालायचं, बुलेटवरून गावात फिरायचं आणि फुटकळ रुबाब आणायचं, गावचा दादा बनायचं, ज्याला गावातले लोक सुद्धा आधुनिक शिल्पकार असं सुद्धा म्हणतात. बरं, ना कुठले ध्येय, ना कुठला विचार, ना कुठली दिशा, आणि देश आणि धर्म ह्याची तर कुणालाच फिकीर पडलेली नाही. हे केवळ का होते तर महाराजांचा अभ्यास या लोकांनी केलेला नाहीये किंवा त्यांच्या गावीच महाराज नाहीये. फक्त शिवजयंती आली की त्या दिवशी शिरात आणेपर्यंत घोषणा द्यायच्या, शिवज्योत आणायला द्यायची, शिवज्योत आणायला आदल्या दिवशी रात्री जायचं, शिवजयंतीच्या दिवशी पहाटे 4 वाजता गावात यायचं. मग ते उरलेले मुलं गल्लीमध्ये तो मूर्ती वगैरे त्यांची मांडून ठेवतात आणि हे जे कार्यकर्ते ज्योत घेऊन आलेले असतात ते घरात जाऊन झोपलेले असतात. हे वास्तव स्वतः भोसले सरांना पण माहिती आहे. हे अशा पद्धतीनं मंडळाचं कामकाज चालतं. आम्ही पण त्यात होतो पूर्वीच्या काळी. तर काय कसं करणार आहेत शिवाजी महाराज, हा फार संशोधनाचा मुद्दा आहे. हल्ली लहान मुलांना सुद्धा फ्रस्ट्रेशन येतं म्हणे, त्यांना नाही ऐकण्याची सवयच नाही राहिलेली सध्या, आणि अपयश पचवण्याची ताकद सुद्धा राहिली नाहीये. त्यांना व्यायाम कसा करतात ते माहित नाहीये, मानसिक खंबीरपणा येण्यासाठी काय करतात तेच पण माहित नाहीये, कारण त्यांना शिवाजी महाराजच नीट समजावून सांगितले जात नाहीत. आणि घरात असताना डोक्यावरती करत झालं म्हणून किंवा प्रेमात अपयश आलं म्हणून एकतर खून करायचा किंवा स्वतः आत्महत्या करायची. आत्महत्या तुम्ही करणं इतकं स्वस्त झालंय का ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईबापास तरी किमान विचार करा ना. म्हणजे मानसिक दौर्बल्य किती असू शकतं हे ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं असू शकत नाही मला वाटतं. त्या आईबापाने कुणाकडे बघायचं ना. महाराजांना सुद्धा संघर्ष करावा लागला. स्वराज्य कोणी त्यांना आणून काही गिफ्ट दिलेलं नव्हतं की हे घ्या स्वराज्य महाराज म्हणून. प्रसंगी तह करून 4 पावलं मागं सुद्धा यायला लागलं. कधी धारिष्ट करून अफजल खानाशी सामना सुद्धा करावा लागला. सुयोग्यपणे नियोजन करून पन्हाळ्याच्या बेड्यातून सही सलामत बाहेर पडणं असेल किंवा रातोरात चिखल काट्यातून मार्ग काढून विशाळगड गाठणं असेल, महाराजांना टेन्शन आलं नसेल का यातून? पण आव्हान पेलण्याची मुळातच धमक लागते आणि त्यासाठी शिवाजी महाराजच वाचावे लागतात, अभ्यासावे लागतात. हल्ली अजून एक नवीन समाजात खेळायला आहे ते म्हणजे महाराजांसारखी टोकदार दाढी ठेवायची आणि हे कल्ले आहेत ना ते असे वळते करायचे, अशी एक स्टाईल करतात. त्यासाठी सुद्धा मेंटेनन्स असतो, भरपूर खर्च असतो, पार्लरमध्ये जाऊन करावा लागतो. तर ते करायचं एक हल्ली खेळ आलेला आहे. कानात बिगबाळी घालायची, इथं घालतात बिगबाळी, ती एक घालायची आणि गळ्यात खोटी का असेना पण वाघनखं घालायची. पण आता ती वाघनखं दिसली पाहिजे म्हणून ही 2 बटणं उघडी ठेवायची शर्टाची आणि गाडीवरती एक खांदा वरती करून गावात मोठ्या मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत फिरायचं. हा कुठला सुसंस्कृतपणा आहे? आणि यावरती कहर म्हणून काय करायचं, आता तू बऱ्याच जणांना बघितलं असेल रस्त्याला, गाडीला एक भगवा झेंडा लावायचा बाजूला, गाडीला भगवा झेंडा लावायचा, हॉर्न वाजवत गावात गाडी फिरवायची. पण त्यात सुद्धा मूर्खांना हे कळत नाही की तो भगवा रंग सुद्धा भगवा नसतो, फ्लोरोसंट कलर असतो, तो ओरिजिनल भगवा रंग नाही. म्हणजे हेही त्यांना कळत नाही, कुठं चाललंय काय चाललंय समजेना झालंय. आणि हे अशा दाढीवाड्याला पोरांना त्यांच्या मित्र परिवारात महाराज असं म्हणतात की त्याच्यावरची एक हाईट, म्हणजे त्यांना महाराज असं म्हणतात. ह्या असे पोरांना हे कर्तृत्व शून्य, केवळ ती हेअरस्टाईल केली किंवा काय केली की महाराज इतकं सहज झालंय, सोपं झालंय महाराज होणं. सो हे सगळे प्रकार बघून महाराजांना काय वेदना होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. ते पण म्हणत असतील की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. खरंच आपण महाराजांचा जीवन प्रवास डोळसपणे वाचलाय का, हा प्रश्न निर्माण होतो. आज घराघरात महाराजांचे विचार पुन्हा एकदा खोलवर रुजवण्याची गरज आहे. घराघरातूनच योग्य तऱ्हेने शिवाजी महाराज शिकवले गेले तर नक्कीच समाजाची वाटचाल योग्य दिशेने होईल. केवळ घरात फोटो किंवा मोठ्या आवाजात स्पीकर लावून वर्गण्या गोळा करून महाप्रसाद वाटप करून खोटी शिवजयंती करून आपला मताचा गठ्ठा फिक्स करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये महाराजांचे विचार करून ठेवले पाहिजेत. आचरणात शिवाजी महाराज दिसले पाहिजेत.
आणि सरते शेवटी शिक्षक म्हणून आपली तर खूप मोठी जबाबदारी आहे की कोणत्याही जीआरची वाट न बघता विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज अधिकाधिक समजावून सांगण्याची आणि त्यांना शिकवण्याची. आपल्या शाळेत सुद्धा आपण 4-5 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा कार्यक्रम केलेला होता. तो कार्यक्रम करत असताना त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जे कष्ट, विद्यार्थी ज्या आपल्या होत्या त्यांनी सुद्धा त्यामध्ये खूप कष्ट केले. म्हणजे वैष्णवी देशपांडे हिने जिजाबाईंचा रोल केलेला होता, अजून काही महत्वाचे रोल केलेले विद्यार्थिनी सुद्धा होत्या. पण त्यामध्ये त्या मुलीने सुद्धा एवढा बारकाने विचार केला होता की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो की वैष्णवी देशपांडेने सुद्धा जुने मराठी चित्रपट खूप बघितले, जे ऐतिहासिक चित्रपट होते ते चित्रपट ऐतिहासिक चित्रपट बघून त्यावेळेच्या नायकांची उभारण्याची पद्धत कशी असेल, त्यांची साडी नेसण्याची पद्धत कशी असेल, ती साडी जेव्हा नऊवारी साडी अंगावर असते त्यावेळेला एक शालीनता अंगी यावी लागते. त्यावेळेला जिना चढायचा कसा असतो, पायरी कशी उतरायची असते, उंबरा कसा ओलांडायचा असतो, त्यावेळेला आपली चालण्याची पद्धत कशी असेल, म्हणजे इतक्या खूप बारीक सारी गोष्टींवरती अभ्यास केला होता. याशिवाय प्रत्येक विद्यार्थीनं खूप काही वाचन केलेलं होतं, जिनं तिनं आपापल्या परीने शिवाजी महाराज त्यावेळेला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता की जेणेकरून आपल्याकडून अधिकाधिक कॉन्ट्रीब्युशन त्या कार्यक्रमामध्ये देता येईल आणि कार्यक्रम चांगला होईल. थोडक्यात मला सांगायचं असं की आपल्या शाळेनं जो प्रयत्न त्यावेळेला केला तो कार्यक्रम करण्याचा, निश्चितच आपण एक कणभर का होईना पण तो शिवाजी महाराजांचा संस्कार त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्या कार्यक्रमाचा मी पण एक भाग होतो, यासाठी मी खूप समाधानी मानतो स्वतःला. शेवटी आज ही जी आव्हानं आपल्या समोर येऊन उभी ठाकली ती आव्हानं म्हणजे नव्यानं आलेली प्रलयाची लाट आहे असं मला वाटतं. त्या लाटेवरती स्वार होऊन पुढे जायचं का त्यात बुडून जायचं, याचं नेमकं उत्तर आपल्या मनात शिवाजी महाराज जागे असतील तरच नक्की मिळेल. धन्यवाद.